संघाला पहिला षटकाचा पहिला चेंडू घेऊन येतोय श्रेयश पत्रे. पहिलाच चेंडू सुरेखाचा मारलेला चेंडू आपण पाहतोय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना पाहतोय. दणदणीत चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. डीजेला एक
डीजे मास्टर आपण पाहतोय नितेश होले याने एक झेल भाईचा सोडला होता, पण भाईला जे जीवदान मिळालं होतं त्याचा काही फायदा एक करून घेऊ शकला नाहीत, कारण 4 धावा आपण पाहिलं तर त्याने जवळजवळ 6 चेंडूंचा खेळ 6 चेंडूंना सामोरा गेला आणि 4 धावाच आपल्या संघासाठी जमू शकलेला आहे. जीवदान जे पहिल्या चेंडूवर मिळालं होतं त्याला फास्ट यायचं आहे. फलंदाज आपल्याला विनंती असेल, आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. आता बघा घड्याळात 5 वाजलेले आहेत. आपल्याला विनंती असेल तर आता आपण पाहतोय 3 चेंडूंचा इथे खेळ समाप्त होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय भाबी. ऋतुराज भाबी येतोय मैदानामध्ये. आपण पाहतोय भाईची जी खेळी संपुष्टात आली, भाईची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आलेला आहे ऋतुराज भाबीला आता मात्र आपण पाहिलं तर 9 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. या 9 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा जमाव्या लागतील. 16 धावा धावफलकावर लागल्या जातात. कल्पित कोळी याचा पुढील चेंडू. हो सुरेख असा टाकलेला चेंडू पाहतोय, सन्मान देतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय, फेकी करतोय नितेश हुले, तेव्हापर्यंत 1 धाव मात्र पूर्ण करतोय. एका धावेने संघाची धावसंख्या पाहिली तर 17 धावा धावफलकावर लागल्या जातात. जिथे आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 17 धावा धावफलकावर लागल्या जातात. सुरेख अशी गोलंदाजी कल्पित कोळीच्या माध्यमातून आपण पाहतोय. जो आत्मविश्वास क्षेत्ररक्षकाने त्याला दिलेला आहे, नक्कीच एक झेल पकडलेला आहे. फिल्डिंग अगदी अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. हो आदित्य आता ठोकतोय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली ते मात्र झेल सोडला जातोय. आदित्याला एक जीवदान मिळालं जातोय. 1 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 18 धावा धावफलकावर लागल्या जातात. जिथे आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. आपण पाहतोय कल्पित कोळी याच्या षटकातील. आपण पाहतो तिसरं षटक हाताळताना कल्पित कोळी यांना पाहतोय आपण. त्याने आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 धावा खर्च केलेल्या आहेत. 5 चेंडूंमध्ये एक फलंदाज बाद केलेला आहे. हो सुरेख असा मारलेला चेंडू आपण पाहतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय, जयेश लट तिथे तैनात आहे, जोपर्यंत अडवतोय, फेकी करतोय, तेव्हापर्यंत 1 धाव पूर्ण करतोय. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 19 धावा. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. 19 धावा धावफलकावर आलेत. काय कंजूस गोलंदाजी केलेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल ती सागरी गणेश थळ संघाच्या माध्यमातून. कर्णधाराने जी खांद्यावर प्रत्येकाच्या जबाबदारी दिली होती, क्षेत्ररक्षक असो गोलंदाज असो, त्याने आपलं अचूक काम केलेलं आहे. आपली जबाबदारी पुरेपूर पेलताना प्रत्येकाने प्रत्येकाच्यावर आत्मविश्वास. क्रिकेट बोललं की हा सांघिक खेळ आहे आणि या सांघिक खेळामध्ये सगळ्यांचं सहकार्य असणं गरजेचं असतो आणि हे आपण पाहतोय ह्या सागरी गणेश थळ संघामध्ये. आता पाहतोय विकी ठाकूर असेल, नक्कीच संघ मालक आहे विकी ठाकूर आणि त्याच्या माध्यमातून हा आणि जयेश लट कर्णधार अगदी सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे. 4थं षटक घेऊन येतोय गोलंदाज. आपण पाहतोय केदार लटच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे. 4थं षटकाची जबाबदारी दिलेली आहे केदार लटच्या हातामध्ये. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल ऋतुराज भाबी. केदार लट टू ऋतुराज भाबी हा सामना आपण पाहतोय मैदानामध्ये. 3 गोलंदाजाने आतापर्यंत चांगलं काम. आता मात्र हा चेंडू हवेत आहे, नितेश हुले तिथे तैनात आहे आणि ते मात्र ऋतुराज भाबीचा खेळ संपतोय.
आपण पाहतोय सुंदर असा मारलेला चेंडू आपण पाहतोय. एक धाव पूर्ण केली तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि ते दुसरी धाव घेताना महेश मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परततोय. डीजेला एक सुवर्ण संधी येते. मित रुग्विन 11 थललाटी विरुद्ध अंश पुरस्कृत भूमी स्पोर्ट थलपेठ. दोन्ही संघाच्या कर्णधाराने पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. संकेत ना जय लंगे संघाचा हा हा. तर आपण पाहतोय जय लंकेश ग्रुप संघ APL मध्ये पुढच्या वर्षी म्हणजे 2027ला खेळणार आहे. त्याचे कर्णधार पद आत्ताच त्याने घोषित केलेलं आहे. जयेश लट याला दिलेला आहे. सॉरी कोण विशाल लट याला दिलेला आहे. सॉरी विशाल लट याच्यासाठी दिलेला आहे. हा मेसेज माझ्यापर्यंत संकेत वेताळ यांच्याकडून आलेला आहे. याची नोंद घ्या. जय लंकेश ग्रुपचे ते सर्वस्वी आहेत. अजूनही एक चेंडूचा खेळणं बाकी असणार आपण पाहतोय. धावसंख्या पाहिली तर धावफलकावर लागते 26 धावा धावफलकावर लागल्या जातात. जेथे आपण पाहिलं तर 23 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या सत्रातील आपण पाहतोय एक चेंडूचा खेळणं बाकी आहे. चला फलंदाज जरा काही करायची आहे. खेळाडू वृत्ती दाखवायची आहे. आपण खेळाडू आहात. चला जरा धावत पळत यायचं आहे. अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. याची नोंद घ्या. जेथे 23 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 26 धावा दाफलकर लागलेल्या आहेत. ह्या शेवटच्या चेंडूवर नवीन फलंदाज आपण पाहतोय सौरभ म्हात्रे हा येतोय. सौरभ म्हात्रे येतोय. एक चेंडूचा सामना कशा प्रकारे सौरभ करणार आपल्या संघासाठी पाहिलं तर 26, एक षटकार आला तर 32, चौकार आला तर 30 आणि जर गोलंदाजाने डॉट टाकला तर 26. श्रेयस तिथे तैनात आहे. एक धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवर समाधान होतं. एका धावेने पाहिलं तर 27 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. 28 धावांचं लक्ष्य असणार आहे जिंकण्यासाठी. आपण पाहतोय सागली गणेश थळ संघासमोर आणि बोलतोय नाणे टॉक्स बॉक्समध्ये जेथे संकेत पवले आहेत. तर लगेच या मीत उग्रुग्वेन 11 थळ लाटी विरुद्ध रंश पुरस्कृत भूमी स्पोर्ट्स थळपेठ. दोन्ही संघाचे कर्णधार लगेच टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. टॉस उडवण्यासाठी आपण पाहतोय प्रमुख मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. संकेत वेताळ आज या ठिकाणी टॉस उडवण्यासाठी आलेले आहेत. बघूया आज अंतिम सामना कोण जिंकून क्वालिफाय होणार. एका बाजूला पाहतोय आपण मीत ऋग्वेद 11 थळ लाटी शैलेश वर्तक आणि रोहन म्हात्रे यांचा हा संघ आणि त्यांचा कर्णधार अलिबाग एक्सप्रेस सुमेध पत्रे आणि त्याच्या विरोधात रंश पुरस्कृत भूमी स्पोर्ट्स थळपेठ अजिंक्य रहाणे आणि सागर म्हात्रे यांचा हा संघ आणि त्यांचा कॅप्टन तुषार पाटील भाऊ तुषार घरत भाऊ. बघूया कोण या ठिकाणी सामना जिंकून सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. बघूया संकेत वेताळ कोणासाठी लकी ठरतील. दोन्ही संघांना समान शुभेच्छा देतो. आणि कॉल कोणाचा आहे. सुमित पत्रे इथे कॉल केलाय. हेड कॉल केलाय. हेड आलेला आहे. सुमित पत्रे टॉस जिंकलाय. निर्णय काय. क्षेत्ररक्षण करू. ही महत्वाचा सामना आहे. तर कितपर्यंत धावा रोखण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. नक्कीच कमीत कमी रन रोखण्याचा प्रयत्न करू.
थँक्यू सो मच. शुभेच्छा तुम्हाला. आणि तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. जास्तीत जास्त किती धावा काढण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 40-50 पर्यंत करणार. धन्यवाद. दोन्ही संघांना समान शुभेच्छा. अंतिम सामना रंगणार आहे मीत ऋग्वेद 11 थळ लाटी विरुद्ध रन्स पुरस्कृत भूमी स्पोर्ट्स थळपेठ. न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स. मीत अँड ऋग्वेद 11 थळ लाटी वन द टॉस इलेक्टेड टू फिल फर्स्ट. तर तू करतोस. तर यानंतरचं समालोचनाची जबाबदारी मी सोपवतोय संकेत पौले यांच्याकडे. O2 संकेत. धन्यवाद योगेश दादा. जाऊया मैदानात जिथे सामना आपण पाहतोय. ए वॉरियर्स विरुद्ध सागरी गणेश थळ यांच्या दरम्यान हा सामना पाहतोय आपण. जो संघ विजेता होईल तो या ठिकाणी क्वालिफाय होईल. बघूया आज चांगली कामगिरी करून कोणता संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झालाय आणि ए वॉरियर्स संघाने 28 धावांचं टार्गेट सेट केलंय. बघूया या 28 धावा कशा पद्धतीने मैदानावरती पार होतील सागरी गणेश थळ संघाच्या बाजूने. आणि त्याचप्रमाणे 28 धावा रोखण्याचा प्रयत्न करतील ए वॉरियर्स संघाचे गोलंदाज. बघूया हे मैदानावरती बिग बॅटल रंगणार. कोण जिंकणार आणि कोण हरणार, कारण हा महत्त्वाचा सामना आपण पाहतोय ए वॉरियर्स विरुद्ध सागरी गणेश थळ. बॅटर्स बघतोय आपण. सलामीची जोडी आली सागरी गणेश थळ संघाकडून. जयेश लट आणि केदार लट ही सलामीची जोडी या ठिकाणी आलेली आहे. गोलंदाजी मार्कवरती बघतोय आपण एक उंचपुरा गोलंदाज सौरभ. चला लगेच आपण बॅटिंगसाठी उतरायचंय. क्षेत्ररक्षण अगदी सजवलेलं आहे. सौरभ या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत. गोलंदाजीसाठी बघतोय आपण ऋतुराज भाबी, जागृती थळ संघाचा अष्टपैलू खेळाडू. आज महत्वाची धुरा त्याच्यावरती सोपवले. बघूया कशा पद्धतीने आता गोलंदाजी करेल. समोर बघतोय आपण जयेश लट याला. अठ्ठावीस धावांचा पाठलाग करण्यासाठी बघूया कशा पद्धतीने धावा येतील. पहिला चेंडू जयेश लटसाठी. ऋतुराज भाबीचा पहिला चेंडू जयेश लटसाठी. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळतोय. अगदी सुरेख चेंडू ऋतुराज भाबीच्या माध्यमातून. चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव आलाय. चांगली सुरुवात होतोय ए वॉरियर संघासाठी. निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि पहिला चेंडू निर्धाव आलाय. बघूया जयेश लट कशा पद्धतीने प्रत्युत्तर देईल. षटकातील पुढील चेंडू लोवर फुल टॉस चेंडू. चांगला फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. रिकामी क्षेत्र. चेंडू सीमा रेषा पार. चौकार. धन्यवाद डीजे. लोवर फुल टॉस चेंडू आणि जयेश लट सारख्या फलंदाजाला अगदी तो संधी सोडणार नाही. अगदी झोपेतून उठून जरी त्याला पाठवलं तुम्ही बॅटिंगला आणि लोवर फुल टॉस चेंडू दिलात किंवा फुल टॉस दिलात तरी तो सीमारेषा पारच पाठवेल, यात काही शंका नाही. धावसंख्येला सुरुवात झाली. 4 धावा धावफलकावरती लागल्यात. बघूया ऋतुराज भाबीचा पुढील चेंडू जयेश लटसाठी. टप्प्याचा चेंडू. चांगला चेंडू. थोडासा प्लेसमेंट त्या ठिकाणी चांगलं केलंय. 1 धाव मिळाली या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे गेली. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली सुरुवात पाहायला मिळते. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. बघूया केदार लट स्ट्राईक एंडवरती आला. केदार लट कशा पद्धतीने फलंदाजी करेल. सागरी गणेश थळ संघाचं प्रतिनिधित्व बरेच वर्ष आज करत आहे. आज या सामन्यामध्ये सागरी गणेश थळच्या या लीग स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करेल. षटकातील पुढील चेंडू. चांगला चेंडू. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकला आणि फलंदाज केदार लट याचा नक्कीच प्रयत्न होता की हा कट शॉट खेळावा, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या 5 वरती स्थिरावते. बघूया ऋतुराजचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा केदार लट स्ट्राईक एंडवरती सज्ज होतोय.
आखूड टप्प्याचा चेंडू होता, थोडीशी उसळी मिळाली चेंडूवरती आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. नक्कीच पंचांकडे अपील मागितली होती झेल बाद होण्याची, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क आला नाही आणि एक निर्धाव चेंडू आलाय. बघूया षटकातील अंतिम चेंडू कशा पद्धतीने शेवट करेल गोलंदाज ऋतुराज भावी. धावसंख्या 5 वरती स्थिरावते. अंतिम चेंडू केदार लटसाठी. चांगला चेंडू, अगदी यॉर्कर चेंडू होता, परंतु लॉंग स्टॉप एरियामध्ये चेंडू चाललाय सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. अंतिम चेंडूवरती अतिशय चांगला चेंडू होता, परंतु यष्टीरक्षक चकला, त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षक चकला आणि त्या दोघांना तो चेंडू अडवता आला नाही आणि चेंडू गेला लॉंग स्टॉप एरियाच्या बाहेर 4 धावांसाठी. अंतिम चेंडूवरती 4 धावा वसूल केल्या. तर आपण बघतोय पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्यात गोलंदाज ऋतुराज भावी याने. एक षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. चला फास्ट घ्या ए वॉरियर्स, आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. अजून एक सामना आपल्याकडे बाकी आहे. आज सकाळपासून ते आत्तापर्यंत संध्याकाळपर्यंत अतिशय जबरदस्त पद्धतीने या मैदानावरती सामने रंगतायत. वीर दमदार आमदार थर्ड पंचायत प्रीमियर लीग 2026 पर्व 5वे आणि अतिशय चांगल्या या ठिकाणी सामन्यांचं आयोजन केलंय मॉर्निंग क्रिकेट क्लब थळ यांच्याकडून. दुसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज बघतोय आपण, केतन म्हात्रे. बघूया केतन म्हात्रे कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. मस्ट विन मॅच आहे, डू ऑर डाय मॅच. जो संघ हरेल त्याला 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. बघूया या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये कशा पद्धतीने बॅटल रंगणार. केतनचा पहिला चेंडू सामना करेल जयेश लट. चांगला चेंडू, हेलिकॉप्टर खेळून काढलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत एक धाव मिळाली आहे. अतिशय खोलवर पदे चेंडू होता. गोलंदाज केतन म्हात्रे याचा यॉर्कर चेंडू आपण पाहायला मिळाला. हेलिकॉप्टर शॉट सुद्धा खेळला, परंतु तितकासा टायमिंग नाही, त्यामुळे एक धाव मिळाली. केदार लट पुन्हा एकदा स्ट्राईक इनवरती आलाय. बघूया केदार लट कशा पद्धतीने फटकेबाजी करेल. बघूया षटकातील पुढील चेंडू, केतन टू केदार. यॉर्कर चेंडू पुन्हा एकदा अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र अवलंबलंय आणि एक धाव मिळाली. थोडीशी मिसफिल्ड होते, परंतु जयेश लट कोणती दुसरी धाव घेत नाही, कारण त्याला माहिती आहे तो मोठे फटके खेळू शकतो आणि त्याच्याकडे ती क्षमता आहे. एक धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 11 धावा, 11 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बघूया काय घडतंय षटकातील पुढील चेंडू, केतन तो जयेश. थोडासा रनअपमध्ये बिघाड पाहायला मिळाला. मृत चेंडू घोषित केलाय, डेड बॉल. बघूया काय घडतंय षटकातील पुढील चेंडू, केतनचा जयेशसाठी. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय. लागोपाठ तिसरा चेंडू यॉर्कर टाकलाय. यावेळी बघितलं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता, त्या ठिकाणी चेंडू गेलाय. तोपर्यंत एक धाव धावफलकावरती वाढले. अतिशय चांगली गोलंदाजी. लागोपाठ 3 चेंडू या ठिकाणी यॉर्कर टाकलेत. बघूया चौथा चेंडू कशा पद्धतीने टाकेल केदारसाठी. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय, परंतु पंच या ठिकाणी इशारा करतायत की हा वाईड चेंडू आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू होता. पंचांनी वाईड घोषित केलाय आणि बॅटर यांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे वाईड बॉलसाठी. बघूया वाईड आहे का नाही. पंच आपण पाहतोय थर्ड अंपायरच्या भूमिकेत शाहिद मोमीन सर या ठिकाणी बघतायत वाईड आहे की नाही ते. डिसिजन पेंडिंग. फेअर डिलिव्हरी, वाईड नाही आहे, फेअर डिलिव्हरी. सक्सेसफुल रिव्ह्यू पाहायला मिळतोय.
बघूया काय घडतंय षटकातील पुढील चेंडू कशा पद्धतीने गोलंदाज केतन टाकतोय. चांगले चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने टाकलेत. 4 चेंडूंवरती त्याने फक्त 3च धावा खर्च केल्यात. बघूया पुढचा चेंडू. फुल टॉस बॉल, लोवर फुल टॉस खेळून काढल्या लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धाव नक्कीच पूर्ण होते. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी पाहायला मिळते. पुन्हा एकदा 1च धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे जाते. 13 धावा, 13 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. षटकातील अंतिम चेंडू बघूया केतन कशा पद्धतीने टाकेल. आत्तापर्यंत 4 धावा फक्त खर्च केल्यात या षटकामध्ये. अंतिम षटक जयेश, अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील कशा पद्धतीने टाकेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केले. अतिशय चांगली गोलंदाजी, म्हणजे मोठे फटके मारण्याची संधीच दिली नाही. बघूया अंतिम चेंडू जयेश लटसाठी. जयेश लट काय करतोय अंतिम चेंडूवरती. जयेश लटच्या बॅटमधून मोठा फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार.